तया मागे पुढे नाशी कोडे सकळ घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाने मंडल मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन चरण दुसरे चरण पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजे तेजस्फुर्तिक प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान ज्ञानदेव घेतले दान हृदय धरुणी ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो भक्ती वैराग्य ज्ञान तिनी मूर्तिमंत जवळी द्वंद्वादिक शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनवान ग्रहमान असे नशे त्या तिळभरी ऐसे संत नारायण बाबा त्यांची मी नमन करी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भास्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय ओम नमः शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो राजा तुम्हा शिवछत्रपती आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए भगवंताला आवाज द्या भगवत आइए
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. नॉर्मल करूया आता. हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळाच्या. पवित्र कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय अखिल कोड जगदार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके पट्ट शिष्य. पाठीमाग आवाज येतोय का दादा? स्पष्ट येतोय ना? अखिल कोट जगद्दार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडकेले डोळे परमप्रिय असणारे भक्त जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबरा यांचे लाडके पट्ट शिष्य. नगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे. पिंपळनेर नावाचं गाव आहे. तिथं निळोबाराय महाराज राहतात. वारकरी संप्रदायाचे अभंग लिहिणारे शेवटचे संत आहेत. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये जे अभंग आपण घेतो म्हणतो लिहितो वाचतो ती अभंग लिहिण्याची परंपरा ज्या साधूच्या नंतर बंद झाली त्या साधूचं नाव म्हणजे निळोबाराय. आणि निळोबारायांच्या अभंग गाथेतला 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाची आवड वर्णन प्रतिपादन करणारा अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा हा पर्यार्थ म्हणजे असा आहे. अखिल कोट जगद्दार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं मदन महाराज दायमा यांच्या प्रेरणेने सोपन काका महाराज जंगले यांच्या आशीर्वादानं आणि सर्व गावकऱ्याच्या तन मन धनाच्या सहकार्याने चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मोठं करणारी आपल्या जीवनातील अनमोल वेळ अनमोल खर्च करणारे आपण भाविक आहात. खरं तर सुनील महाराज संजू महाराज महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव आहे की त्या गावामध्ये तरुण मुलांकडे सप्ताहाचं नियोजन आहे. खरं तर बाहेर गेल्याच्यानंतर आम्हाला जर एखाद्या वेळेस कोणी विचारलं की महाराज तुमच्या गावचा सप्ताह कोण करतं तर आम्ही छाती ठोकून सांगतो की आमच्या गावचा सप्ताह आम्ही करतो. पण कुणामुळे करतो ते फक्त आणि फक्त सगळ्यांच्या प्रेमामुळे करतो. अतिशय अभिमान आणि स्वाभिमान आमच्याबद्दल त्यांना आहे आणि त्यांच्याबद्दलही आम्हाला आहे. म्हणून आता या सप्ताहाचं काय वर्णन करावं आपण. वर्णनाच्या पलीकडे या सप्ताहाचं अवघं सौंदर्य लाभलेलं आहे वा. पण तरीही भागवतामध्ये परीक्षिती राजानं शुकाचार्याला प्रश्न विचारला की आचार्य महाराज या कीर्तनाची सुरुवात कुठं झाली. हे कीर्तन कुठं व्हायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्रेतायुगामध्ये व्हायचं कलियुगामध्ये व्हायचं सत्ययुगामध्ये व्हायचं नेमकं कुठल्या युगात या कीर्तनाची सुरुवात झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राजा हे कीर्तन कली त्रेतायुगापुरतं मर्यादित नाही तर कीर्तन फार जुनाट आहे जुनं आहे. बरं कीर्तन जुनं आहे जुनाट आहे तर मग हे कीर्तन नेमकं चालायचं कुठं. त्यावेळेस राजानं सांगितलं की हे कीर्तन पूर्वी देवाच्या वैकुंठामध्ये चालायचं. बरं वैकुंठामध्ये चालायचं तर त्या दरबारामध्ये टाळकरी कोण असायची विनेकरी कोण असायची ऐकायला कोण असायची सांगायला कोण असायचे चाल म्हणायला कोण असायचे प्रमाण ऐकायला कोण असायचे प्रमाण म्हणायला कोण असायचे. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर भागवतामध्ये प्रल्हादस्ताल धारी तरलगत्या चोद्धमम कंसधारी विनाधारी सुरलसुलोकशतया राग कृतार्जुनोधूत इंद्रो वादिन मृदंगम जय जय शुक्र हा कीर्तने ते कुमारा यत्र यागे भाव भक्ता सरसरचितया व्यासपुत्रो वभूव. देवाच्या दरबारामध्ये प्रल्हादासारखे उद्धवासारखे अनेक टाळकरी आहेत. मला वाटतं तोच दरबार आपल्या ताकडगाव नगरीमध्ये भरला आहे. प्रल्हादासारखे उद्धवासारखे अनेक टाळकरी तो उभा आहेत. पुढं ऐका. स्वरकुशलतया राग कृतार्जुनो धूत. स्वरामध्ये प्रवीण असणारे राग रागिण्यामध्ये निपुण असणारे संगीत विशारद संगीत अलंकार मंडळी देवाच्या दरबारामध्ये चाली म्हणायला होते. पण तिथं एकच गायक होता. त्याचं नाव काय होतं कृतार्जुनो धूत. इथे अनेक अर्जुन आहेत. कुठल्या अर्जुनाला चाल देवाची पंचायत आपल्यासमोर पडलेली असते. पण प्रमुखत्वानं महाराष्ट्र ज्यांनी गाजवला वा नगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय आमचे माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे माझे मार्गदर्शक संजय महाराज हजारे आहेत. स्वतः महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांनी टाळी वाजायची आहे. त्याचबरोबर आत्ता ज्यांची उपस्थिती लाभली आहे नगर श्रीगोंदा शिरूर अशा प्रत्येक भागामध्ये मला फिरवण्याचं काम ते करतायत. आणि अतिशय ऋणानुबंध आमचे आहेत बाबा. माझ्यावरती मोठ्या लहान भावासारखं प्रेम करतात. अतिशय प्रेम माझ्यावरती आहे. आत्ता त्यांच्या गावाशेजारी मसन नावाचं गाव आहे. रौप्य महोत्सव आहे. 50,000 समाज तिथं असणार आहे. तिथं माझ्या 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मला महाराजांनी दिलेली आहे. अतिशय प्रेम माझ्यावरती महाराज करतात. आता एप्रिलमध्ये तो कार्यक्रम आहे आणि महाराज स्वतः कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सुनील महाराज पवार त्यांनाही माझं वंदन आहे.
अतिशय दिवसभर आज त्यांच्या आजीचं वर्षश्राद्ध होतं. विशाल महाराज खोले यांचं कीर्तन होतं. कीर्तन करून सकाळपासून बसलेत 1 वाजल्यापासून. शेवगावमध्ये 4 वाजता आलेत, पण त्यांना शेवगावची गाडी भेटली 7 वाजता. एवढा मोठा अट्टहास करून गावाचं प्रेम आपलं त्यांच्यावरती आहे, गावचं प्रेम आहे म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेत. महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर गेल्या 22 वर्षापासून आपला सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहामध्ये वैकुंठवासी स्वर्गीय ज्या काकाचं आपल्यावरती प्रेम होतं ते म्हणजे सोपान काका महाराज जंगले. आणि जंगले महाराजांच्या सोबत परिसर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला. संजय महाराज सोपान काका असे होते की काकाने जर 1.5 मात्र्यातून चाल म्हणली किंवा 2 मात्र्यातून चाल म्हणली किंवा 2.5 मात्र्यातून चाल जर म्हणली तर मागचा कुठलाही गायक असू द्या त्या गायकाला टाळ पण धरता येत नव्हता आणि चाल पण म्हणता येत नव्हती. म्हणजे असं काकाचं वर्णन होतं. काकानेच आपला सप्ताह हा मोठा केला आहे. अवघं महाराष्ट्रभर नाव काकाने मोठं केलं आहे. खरं तर काका आपल्यात नाही, त्याची उणीव आपल्याला भासते. पण काकाच्या सोबत एक खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं, काकावरती नितांत प्रेम करणारी मंडळी म्हणजे आमचे विष्णू महाराज जगताप असतील. महाराज स्वतः कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर आमचे शिवाजी महाराज जंगले आहेत चेअरमन, त्यांनीसुद्धा काकासोबत काकाचेच गावचे आहेत, काकासोबत चाली मानल्यात, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर इकडं आपल्याच गावचे भजनी मंडळ आदरणीय आमचे अंबादास महाराज जोंधळे आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडं आमचे महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहेत. चोपदार आहे. इकडं अवघ्या लहान वयापासून खरं तर आपल्या गावामध्ये मला वाटतं 2013ला विठ्ठलजीचा हरिपाठ घ्यायची आणि त्या हरिपाठामध्ये 40 विद्यार्थी आम्ही हरिपाठाला इथं हजर व्हायचो. आणि हरिपाठ घेत असताना आता आम्ही पकवाज पण आणले होते, पेटी पण आणली होती, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण त्याच्यातून कुठून आम्ही घडलो याची सुरुवात तुम्हाला सांगतोय. आणि 40 विद्यार्थी तयार झाल्याच्या नंतर आता योगायोगानं जिजाचं माझं खटकलं आणि मी आळंदीला गेलो. आणि आळंदीला गेल्याच्या नंतर पण आळंदीला कसं जायचं, कुणाला विचारायचं, म्हणून अक्षय महाराज आमचे पहिले आळंदीला गेलेले होते. मग त्यांना घरी बोलवण्यात आलं, मग त्यांना विचारण्यात आलं, त्यांनी सगळं नियोजन ठरवलं आणि मला आळंदीला घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. माझ्यावरती माझा सखा, माझा जिवलग अतिशय, जर आळंदीला जरी असलो आणि मी एकटा जर दिसलो तर मला विचारतात अक्षय महाराज कुठे आहेत. त्यांनाही गेवराईमध्ये जर कोणी विचारतात की किरण महाराज कुठे आहे, अतिशय माझा प्राण सखा, माझा जीव आदरणीय आमचे अक्षय महाराज पालेकर स्वतः कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. काल ज्यांची कीर्तनस्वरूपी सेवा झाली आदरणीय बंधुवत प्रेम करणारे माझ्यावरती आमचे वैभव महाराज मोठे आहेत, त्यांचंही नाव महाराष्ट्रभर होणार आहे. तुमचा प्रसाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांचं नाव मोठं होणार आहे. पलीकडे आमचे नवीन अशोक महाराज पांचाळ गुरुजी यांच्याकडे अध्ययन करून अवघ्या 1-2 महिन्यामध्ये मला वाटतं 120 बॉलाचं रेकॉर्ड त्यांनी मोडलं आहे. अतिशय छान प्रकारचं वादन तो करतो आहे. आता आमचा सूरज महाराज आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्याच रूममध्ये राहतो, आम्ही एकत्र आळंदीला राहतो. पलीकडे आमचे गौरव महाराज जोंधळे आहेत, पलीकडे आमचे जीवन महाराज आहेत, पलीकडे आदित्य महाराज चाळक आहेत, सगळे बाळगोपाळ महाराज आहेत. आता सर्वांचं नाव घेतो. त्याच्यानंतर विष्णुपंत लोंढे गुरुजी यांच्याकडे अध्ययन करून 8-8 तास सकाळ संध्याकाळ रियाज करून ज्यांनी लगीचा बाज आपल्या हातामध्ये तयार केला, चक्रधाराचा बाज आपल्या हातामध्ये तयार केला, मुकड्याचा बाज आपल्या हातामध्ये तयार केला, तर माझा बंधू आदरणीय युवराज महाराज चांदर आपला पाहुणा आहे. महाराज स्वतःसाठी कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर सर्वांचं नाव घेतलं असं समजतो. कीर्तनासाठी परिसरातील गावातील टाळकरी, माळकरी, भजनी मंडळ, विनेकरी, भालदार, चोपदार, विनेकरी, इकडे आमचे विष्णू महाराज आहेत. विष्णू महाराज दैनंदिन आमच्या गावामध्ये हरिपाठ घेण्याचं काम करत आहे. हे सगळे विद्यार्थी त्यांच्यासोबत हरिपाठ करण्याचं काम ते करत असतात. विष्णू महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांचं नाव घेतलं असं समजतो. आता तुम्हाला सगळ्यांना माझं नाव माहिती आहे, मला तुमचं नाव माहिती आहे, पण तुमचं सगळ्यांचं नाव घ्यायला मी काय तुमची बायको नाही. म्हणून पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठल 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 राम, हे विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांचं नाव घेतलं असं समजतो, एकाचाही नाव राहिले अशी कल्पना करतो. खरं तर महाराज काय झाले, बाहेरगाव आपण फिरतो परंतु तरुण वर्ग कुठे दिसत नाही. इथं हल्ली तरुण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये इथं तरुण बसलेला आहे. इथं काय झालंय, कीर्तनामध्ये चाल म्हणण्याकरता तरुण आहे, कीर्तनामध्ये पखवाज वाजवण्याकरता तरुण आहे, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणण्याकरता तरुण आहे, पण कीर्तनकारही तरुण आहे. पण नेमकं असं झालं की कीर्तन ऐकायलाच म्हातारी माणसं आहेत. पण म्हातारीने कीर्तन ऐकून असं माझं म्हणणं नाही, पण ऐका ना,
वयाचं बालपण हे संस्कारानं शोभावं, वयाचं तरुणपण हे कीर्तनानं शोभावं आणि वयाचं म्हातारपण हे भजनानं शोभावं. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एक 90 वर्षाचा म्हातारा आहे, हातामध्ये काठी आहे आणि एका हातामध्ये संस्कृतचं पुस्तक आहे आणि गंगेच्या कडेला काही शब्द पाठ करतोय. धर्मक्षत्रे कुरुक्षेत्रे किंवा ऊर्ध्वमूलमद शाकम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांशी यश पर्णानी यस्तमेदस वेदवेद किंवा अभ्यासप्य समर्थोसी मत कर्म परम भव मदार्थम अभिकर्माने कुर्वन् सिद्धिमे वापसी, असे काही शब्द पाठ करत असताना श्लोक पाठ करत असताना शंकराचार्य आले. शंकराचार्यांनी त्यांना विचारलं की बाबा काय करताय? त्यावेळेस ते म्हटले काय नाही. म्हणले आता गीतेचा, रामायणाचा, महाभारताचा अभ्यास करतोय. म्हटले अभ्यास करून करायचं काय? म्हणले i20 ग्लांझा मस्त मोठी गाडी घ्यायची, म्हणले फॉर्च्युनर, आणि महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरायची. त्यावेळेस शंकराचार्याने सांगितले की बाबा तुमचं वय आता हे नाही, तुम्ही हे नाही केलं पाहिजे, तुम्ही आता भजन केलं पाहिजे. अरे माझा भारत देश स्वतंत्र व्हावा, माझ्या भारतातील जनता कोणाच्या पारतंत्र्यात नकोय, म्हणून वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग आजच्या तरुणाने ऐकला पाहिजे. महाराष्ट्रातील माती माझी आहे, जगणार फक्त महाराष्ट्राकरता, मरणार फक्त महाराष्ट्राकरता, म्हणून या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुणाने ऐकला पाहिजे. तरुण वयातल्या गोष्टी आहेत, तरुण उपस्थित आहेत, अतिशय आनंदाची गोष्ट आहेत. महाराज म्हणतात की तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सर्व तरुणांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. खरं तर जो मराठ्यांचा लढा चालू आहे, स्वतःच्या संसाराची राख रोंगळी करून या मराठ्यांचा संसार सुखाचा व्हावा याकरता अहोरात्र अट्टहास करणारा मराठ्यांचा ढाण्यावाग, मराठ्यांचा क्रांतीसूर्य आदरणीय आमचे मनोज जरांगे पाटील, आणि पाटलाच्या उपोषणाला जर सगळ्यात मोठी साथ, सगळ्यात मोठा शिवाचा खारीचा वाटा जर कुणाचा असेल तो ताकडगावच्या तरुण मंडळीचा आहे. महाराज ज्यावेळेस लाठीचार झाला त्यावेळेस जरांगे पाटलांना बाजूला ठेवण्याचं काम आपल्या ताकडगावच्या सगळं युवकांनी केलेलं आहे. सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. मुंबईलाही जाण्याचं काम त्यांनी केलं. आता उद्याही काही जण मुंबईला निघालेत. सर्वांचं नाव घेतलं, पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन करतो. सर्वांचं नाव घेतलं असं समजतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती एकच आहे की हाताने टाळी कोणी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. फक्त 1-1.25 तास सर्वांगाचे कान घेऊन कीर्तन ऐका. विठ्ठल बोलण्याच्या ओघामध्ये एक नाव राहून गेलं. आता ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करतोय ते म्हणजे आमचे धुमेगावचे जालिंदर महाराज झिरपे कीर्तनासाठी उपस्थित आहेत. बोलण्याच्या ओघात त्यांचं नाव राहिलं. खूप मोठे नियोजन महाराजांकडे असतात. रामकथा आपल्याला सांगतायत महाराज, आणि महाराज स्वतः कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. चला कीर्तनाकडे वळूयात. मृत्यू लोकामध्ये 3 लोकांची आवडी आहेत बघा. एक तुमची माझी आवड आहे, नंबर 2 संताची एक आवड आहे, आणि नंबर 3 देवाची एक आवड आहे. जसं तुम्हाला मला आवडतं तसं साधू संताला आवडतं, तसं देवालाही आवडतं. आता माणसाच्या आवडी ह्या कीर्तनामध्ये सांगण्यासारख्या नाहीत. कुणाला 4-5 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4-5 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला घुमायला फिरायला, वनडे, कसोटी, क्रिकेट, IPL, राजस्थान, गोवा, दिल्ली, हैदराबाद, पंजाब, म्हणजे प्रत्येक माणसाची आवड भिन्न आहे. वा बसलेल्या मातांची आवड भिन्न आहे, बसलेल्या पुरुषांची आवड भिन्न आहे. कुणाला कीर्तनामध्ये गायन आवडतं, कुणाला कीर्तनामध्ये पकवाज आवडतो, कुणाला कीर्तनामध्ये टाळ वाजायला आवडतो. म्हणजे प्रत्येक माणसाची आवड भिन्न आहे. पण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये जगाच्या 2 आवडी सांगितल्यात बघा. जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापुढे. ज्ञानोबराय म्हणतात सत्ता ही प्रत्येक माणसाला आवडते. तर मला सांगा, एवढे तुम्ही 500-600 लोक कीर्तन ऐकतात, याच्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना खाली वाढावं आणि त्यांच्या खुर्चीवरती मी बसावं असं कुणाला वाटत नाही? बोला, मला वाटतं का नाही? प्रत्येक माणसाला आवडतं. सत्ता ही प्रत्येक माणसाला आवडते. महाराज गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, राज्याचा मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, प्रत्येक माणसाला वाटतं की मी व्हावं. होत नाही हा भाग वेगळा आहे, पण सत्ता ही प्रत्येक माणसाला आवडते. आता घरातलं बघा, बापाला मुलावरती सत्ता करावीशी वाटते, मुलाला बापावरती, नवऱ्याला बायकोवरती, बायकोला नवऱ्यावरती, चहा म्हटलं की चहा, पाणी म्हटलं की पाणी, म्हणजे मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं, त्याला सत्ता म्हणतात. सत्ता ही विश्वातल्या प्रत्येक माणसाला आवडत असते. तुम्ही म्हणताल की महाराज सत्ता आम्हाला आवडत नाही. मग दुसरी गोष्ट ज्ञानोबारांनी सांगितली की नम्रने निर्विवाद जगापडी, म्हणजे अमरणपणा. मला सांगा, आता एवढे 500-600 लोक तुम्ही इथं कीर्तन ऐकतात, याच्यातून कोणाला वाटतं बरं मी जावं? बोला. जावं म्हणजे घरी नाही झोपायला, नो घरी गोईंग टू एमपुरी, वाटतं का? नाही वाटत. पण प्रत्येक माणसाला जावं लागतं. महाराज घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, किंवा काळ न विचारी घाट, काळ न विचारी हाट, काळ न विचारी अवस, काळ न विचारी पाठ, अगामर हा बोलून साथी आणि मेल्यावरी रडती. देह जाईल जाईल खाईल
देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. कोणालाच मराव वाटत नाही महाराज. अनेक संतांचे प्रमाण आपल्याला देता येतील. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान सावधान आयुष्य का तो काळ सावधान तो काळ सावधान आयुष्य का तो काळ सावधान हे नाशिवंत देह जाणार सकळ टाळी वाजवा. नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. खूप छान महाराजांनी प्रमाण दिलंय. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा पड़ेगा. मरण कुणाला आवडत नाही. अनेक कबीर महाराजांचा एक दोहा आहे. दिन चार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना. कहीं लाख करो दुआएं कहीं कोटि खत्म करावे. बस यही चला है गाना दुनिया है मुसाफिर खाना. नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे नोहे तुझा हा परिवार. अनेक प्रमाण आपला देता येतील. आता कळाली. तुम्ही म्हणताल की महाराज माणसाची आवड आम्हाला कळाली. माणसाला काय आवडतं? सत्ता आवडती, श्रीमंती आवडती, पैसा आवडतो, अमरणपणा आवडतो. माणसाची आवडी आम्हाला कळाल्या. पण साधू संतांची आवड काय? प्रत्येक साधूची आवड एकच असते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊने तिने लोकी भजितो आदिपुरुखी अखंडी. तर कोणत्याही साधू संताकडे जा. तुम्ही ज्ञानोबरायांकडे जा, निळोबरायांकडे जा, जनाबाईकडे जा, बहिणाबाईकडे जा, कुठल्याही साधू संताकडे जा. प्रत्येक साधूचं उत्तर एकच असेल की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. म्हणजे प्रत्येक साधूची आवड आहे की जग सुखी झालं पाहिजे. या समाजानं एका विचारानं राहिलं पाहिजे. प्रत्येकाने एका पंक्तीला बसलं पाहिजे. प्रत्येकानं जेवलं पाहिजे. प्रत्येकाने मिळून सप्ताह केला पाहिजे. ही साधू संतांची आवड. तुम्ही म्हणताल की महाराज माणसाची आवडी आम्हाला कळाल्या, साधू संतांची पण आवड आम्हाला कळाली. पण गेल्या 22 वर्षापासून आम्ही अखंड हरिनाम सप्ताह करतोय. गेल्या 22 वर्षापासून आम्ही काकडा करतोय, हरिपाठ करतोय, कीर्तन करतोय, गाथा भजन करतोय, रामायण करतोय, ज्ञानेश्वरी पारायण करतोय, अखंड भक्ती करतोय, नामस्मरण करतोय, भक्ती करतोय. नेमकं ज्या देवाची आम्ही भक्ती करतोय नेमकं त्या देवाची आवड काय? तर देवाची आवड सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. भाविकाची आवडी देवा 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 भाविकाची आवडी देवा
भाविकाची आवडी सनी ससा सनी ससा सनी ससा सनी ससा भाविकाची आवडी देवा 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 करी सेवा निज प्रीतीला करी सेवा निज प्रीतीला करी सेवा निज प्रीती हिंडतया मागे पुढे 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 हिंडतया मागे भाविकाची आवडी करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीतीला करी सेवा निज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. जसं तुम्हाला मला श्रीमंती आवडते, पैसा आवडतो, सत्ता आवडते ना, अमरणपणा आवडतो, साधू संताला जग सुखी झालं पाहिजे असं आवडतं, तसं देवाला फक्त आणि फक्त काय आवडतं तर भाविक आवडतो. बघा 2 तास माणसं कीर्तन ऐकतात. कुणाचे ऐकतात का? नाही. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतात. म्हणून माणसानं गोड बोललं पाहिजे. काही लोकांच्या घरामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून आमदारकी आहेत. अजूनही ते आमदार आहेत का? बोलणं जमलं. माणसाला गोड बोलणं जमलं पाहिजे. आता आपण अनेक उदाहरणं पाहतो. आता गेवराईसारख्या बीडसारख्या शहरामध्ये आपण गेलो तर मोठं एक काचेचं दुकान असतं आणि त्याच्या शेजारी एक टपरी असते. त्या टपरीवरती अफाट गर्दी असते. काचाच्या दुकानावरती गर्दी नसते का? टपरीवाल्याला बोलणं जमलं असतं. म्हणून माऊली सांगतात की साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोललं पाहिजे. शास्त्र असं सांगतं मधुतिष्ठते जीवाग्रे, म्हणजे डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असली पाहिजे. माणसाला गोड बोलणं जमलं पाहिजे. समाज हा बोलल्यानं जिंकला जातो. आता तुम्हाला शत्रू जिंकायचा. शत्रू कशाने जिंकला जातोय? शत्रू जिंकायला कपट लागतं. समाज जिंकायला बोलणं लागतं. आता तुम्हाला मित्र टिकवायचा आहे. आता तुमची माझी मैत्री टिकवायची. संजू महाराज माझी मैत्री टिकवायची, सुनील महाराज माझी, अक्षय महाराज माझी, वैभव महाराज माझी, युवराज महाराज माझी. आमची जर मैत्री टिकवायची असेल तर या मैत्रीमध्ये सत्य लागतं. मैत्रीमध्ये खोट चालत नाही. समाज बोलल्यानं जिंकला जातो. शत्रू कपटानं जिंकला जातो. मैत्री सत्यानं टिकली जाते. आता तुम्हाला राजा जिंकायचा आहे. राजाला याच्यातलं काही लागत नाही. मग तुमच्यापाशी राजा हा कलेने जिंकला जातो. बरोबर. समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं, मैत्री सत्यानं, राजा कलेनं. पण ज्या देवाची आपण भक्ती करतोय त्या देवाला याच्यातलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका. देवाला फक्त तुमचं अंतःकरण शुद्ध लागतं. काही न लगे एक बाबाची कारण 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 तुका म्हणे
दुरावस दूर करिता भरभरी दुरावस दूर हे करिता भरभरी दुरावस दूर भरभरी दुरावस दूर करिता भरभरी दुरावस दूर राम करिता भरभरी दुरावस दूर अंतकरण शुद्ध होण्याची वाट देव पाहत असतो. आणि एकदा का तुमचं अंतकरण ज्ञानोबारायांसारखं झालं की देव आळंदीला येतो. तुमचं अंतकरण तुकोबारायांसारखं झालं देव डोंगरावरती येतो. तुमचं अंतकरण जर नाथ महाराजांसारखं झालं तर देव पैठणला येतो. म्हणून अंतकरण शुद्ध पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना भगवान परमात्माने सुदामाची मैत्री माहिती असेल. भगवान परमात्माने सुदामा हे संदीपानी महाराजांच्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होते. आणि एकाचं प्रारब्ध देव द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा मात्र गरीब झाला. तर प्रत्येकाचं प्रारब्ध असतं महाराज. कोणी गरीब असतं, कोणी श्रीमंत असतं, कोणी पैशावाला असतं, कोणी भिकारी असतं. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. सुदामा गरीब झाला आणि भगवान परमात्मा मात्र द्वारकेचा राजा झाला. मग ते सुदामाची बायको रोज त्याला म्हणायची, का हो तुमचा मित्र या द्वारकेचा राजा झाला म्हणताय, तुमचा मित्र या विश्वाचा राजा झाला म्हणताय, मग त्याला जाना भेटायला. तुमच्या अंगावरचे कपडे बघून तुम्हाला कपडे देईल, आपल्या संसाराला पैसे देईल, आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाला पैसे देईल, जाना भेटायला. रोज म्हणायची, रोज. सुदामा म्हणायचा, अगं तुम्हाला रोज म्हणते की तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला आहे, तुमचा मित्र या विश्वाचा राजा झाला आहे, तुमचा मित्र या जगाचा राजा झाला आहे, पण रोज म्हणते त्याच्याकडे काहीतरी आणायला जा किंवा तुम्हाला काहीतरी देईल असं रोज म्हणते, पण तो माझा मित्र आहे त्याच्याकडे काय घेऊन जाऊ. 3 माणसाकडे कधी रिकाम्या हाताने जायचं नसतं. नंबर 1, मित्राकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. नंबर 2, गुरुचं दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने घ्यायचं नाही. नंबर 3, देवाकडे येताना रिकाम्या हाताने यायचं नाही. सप्ताला यायचं आहे तर वर्गणी घेऊनच यायची. म्हणजे असं आहे, तो म्हणतो माझा मित्र आहे, काय घेऊन जाऊ त्याच्याकडं. त्यांनी काय केलं, सुदामाची बायको म्हणली, एक काम करा, तुम्ही रोज भिक्षा मागताय म्हणली. ते म्हणले हो. मला मग आजची जी भिक्षा येईल ना ती भिक्षा त्याला घेऊन जा. सुदामा 4 घरची भिक्षा मागायला गेला. 4 घरची भिक्षा सुदामानं मागितली आणि 4ही घरी नेमकं सुदामाला पोहे मिळाले. ते पोहे काय असे कांदा पोहे, तरी पोहे, मटकी पोहे, कुरकुरे पोहे, असे काय सांबर पोहे, असे काय सुदामाचे पोहे देऊ फाट्यावरचे असे पोहे नव्हते. ते पोहे असे कुणाचे लांब, कुणाचे पातळ, कुणाचे जाड असे पोहे घेऊन तो निघाला. त्याने ती मुरचुंडी बांधली आणि तो भगवान परमात्मा त्या सुदामाच्या भेटीला निघाला. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल गे गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया है. मुरसुंडी त्यांनी कमरेला बांधली, तो निघाला. फाटी रे धोती, फाटी रे धोती, तुझी पगडिया. फाटी रे धोती, तुझी रे पगडिया. फाटी रे धोती, तुझी पगडिया. फाटी रे धोती, तुझी रे पगडिया. चालने पावन से सुदाम जी को एक शाम से, सुदाम जी को एक शाम से, सुदाम जी को एक शाम से, सुदाम जी को एक शाम आवाज है महाराज, ताड़े वाज. ये भगवान भी क्या अजीब चीज है, ये भगवान भी क्या अजीब चीज है जो बराबर दिल म्हणजे आमिर खानचा नाही, दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आज कळल, काहीला उद्या कळल.
ये भगवान भी क्या अजीब चीज़ है जो बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. चित्रपट सृष्टीतले गायक नक्कीच श्रेष्ठ आहेत. त्यांनी जर अजय अतुलनी अर्जित सिंगने जर एखादं गाणं गायलं दिवसभर आपला भुरळ पडती. पण वारकरी संप्रदायाचा साधा धोतर घालणारा, वारकरी संप्रदायाचा साधा नेहरू घालणारा, वारकरी संप्रदायाची साधी टोपी घालणारा आमचा एखादा गायक, या गायकाच्या गाण्यामध्ये इतकी ताकद असते, इतकी ताकद असते, इतकी ताकद असते की माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत जाण्याचा भाव या गायकामध्ये असतो. महाराज काय गायलं आहे आपण. धन्यवाद. सुदामा आता निघाला होता. सुदामा निघाल्याच्या नंतर आता सुदामा महालासमोर पोहोचला. सुदामाला वाटलं आता एवढे मोठे महाल पाहिजे. सुदामा लाजला. त्याला वाटलं आता आपले पोहे दाखवायलाच नको. काय होतंय, एखाद्या वेळेस जर आपण एखाद्या मोठ्या 1-2 कोटी रुपयाच्या बंगल्यासमोर गेलो की त्याच्यासमोर आपली चप्पलसुद्धा आपल्याला न्यायची लाज वाटते. तसं सुदामा लाजला. योगायोगानं भगवान परमात्माची सुदामाची भेट झाली. सुदामानं त्याला कडकडून मिठी मारली आणि मिठी मारून पाहिल्याच्या नंतर ते हिसकावून घेतला आणि त्या घासातला एक घास खाल्ला. एका घासाचा मोबदला गाव सोन्याचं करून टाकलं. दुसरा घास खाणार होते तेवढ्यामध्ये द्रौपदी मातेनं पाहिलं आणि द्रौपदीमध्ये पाहिलं आणि द्रौपदी मातेला वाटलं की पहिला घास खाल्ला आहे. रुक्माई मातेला वाटलं की पहिला घास खाल्लाय, गाव सोन्याचं करून टाकलंय. दुसरा घास खातील, त्याचे कपडे हे घेतील आणि याचे कपडे त्याला देऊन टाकतील. बायका हुशार असतात. संसार हा बायकाने करायचा असतो. एखादा माणूस जर समजा सप्त्याला 2,000 वर्गणी द्यायला निघाला, बायको काय म्हणते 1,000च दे म्हणते, कारण की आपल्या मुलाच्या शिक्षणाला पैसे काम येतील, संसाराला काम येतील. बायका चिकट असतात. तिला वाटलं की पहिला घास खाल्लाय, गाव सोन्याचं करून टाकलंय. दुसरा घास खातील, त्याचे कपडे हे घेतील, याची दोरका त्याला देऊन टाकतील. म्हणजे आली का आपल्या अंगावरती फाटकी साडी. बायका हुशार असतात. पण रुक्माई माता धावत गेली. धावत गेल्याच्या नंतर ते हिसकावून घेतलं. तिला खायचे नव्हते. कारण ऐका, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला गा. त्याचे 4 घरचे पोहे देवानं पाहिले नाही, मुरचुंडी पाहिली नाही. त्या घासातला एक घास खाल्ला आणि गाव सोन्याचं करून टाकलं. का? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून अंतकरण शुद्ध होण्याची वाट देव पाहत असतो. त्या पैठणला नाथ महाराज राहतात. आपल्याला जवळ आहे पैठण. खूप श्रीमंत नाथ महाराज होते. नाथ महाराजांच्या घरामध्ये जर भिकारी आला, भिकारी तर सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा. किती श्रीमंत असतील. खूप श्रीमंत होते महाराज. नाथ महाराजांच्या घरामध्ये कथा कीर्तन ऐकायला लोक यायचे आणि कथा कीर्तन ऐकायला लोक आल्याच्या नंतर प्रत्येकी एका माणसाला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 गुळाची ढेप नाथ महाराज भेट द्यायचे. किती श्रीमंत असतील. खूप श्रीमंत होते महाराज. नाथ महाराजांच्या घरामध्ये एकदा 24 गुरु घुसले. किती चोर? 24. आणि घुसल्याच्या नंतर आता ते चोर काय, चोराचे 2 प्रकार आहेत. एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर. उत्तम चोर म्हणजे सोनं चोरणारा, दागिने चोरणारा, माणिक मोते चोरणारा, हा उत्तम चोर झाला. भंगार चोर सप्ताच्या मंडपातल्या चपला हान, पकवाजाचे गटे हान, माईकवाल्याच्या दांड्या हान, हे भंगार चोर. असे उत्तम चोर नाथ महाराजांच्या घरामध्ये घुसले. आणि घुसल्याच्या नंतर 24 जणांना 24 गातोडे बांधले. दुसऱ्यानं पहिल्याच्या, तिसऱ्यानं दुसऱ्याच्या, चौथ्यानं तिसऱ्याच्या, पाचव्यानं चौथ्याच्या, 6व्यानं 5व्याच्या, 7व्यानं 6व्याच्या, 8व्यानं 7व्याच्या, 9व्यानं 8व्याच्या, 10व्यानं 9व्याच्या, असं करत 23 चोर निघून गेले. तेवढ्यामध्ये एक चोर राहिला. त्यानं आवाज दिला, अरे म्हणलं तुम्हाला सगळ्यांना मी उचलून दिलं, मी राहिलो ना म्हणले. तेवढ्यात नाथ महाराजांना जाग आली आणि नाथ महाराजांना त्याला आवाज दिला. त्याला म्हटले थांब, मी तुला उचलून देतो. किती श्रीमंत असतील. अहो, नाथ महाराजांनी त्याला उचलून दिलं आणि उचलून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या गावामध्ये बोपटा झाला. नाथ महाराजांचं घर फुटलं. नाथ महाराजांच्या घरी चोरी झाली. सगळे लोक त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं की नाथ बाबा काय चोरीला गेलं. मुनीमजींना आवाज दिला. नाथ महाराज म्हणले, मुनीमजी आपल्या घरामध्ये चोरी झाली असं म्हणताय, नेमकं काय चोरीला गेलंय याचा शोध लावा. मुनीमजीने 1 तासामध्ये शोध लावला. ते म्हणले एका वर्षाचं जे व्याज आहे ना, व्याज चोरीला गेलं, मुद्दल नाही. किती श्रीमंत असतील. खूप श्रीमंत होते महाराज. ही झाली नाथ महाराजांची प्रापंचिक श्रीमंती. पण परमार्थिक श्रीमंती अशी. श्रीखंड्या चंदन उगालो श्रीखंड्या चंदन उगालो
तेरे दूत आसे वस्त्र गंगा तेरे दूत आसे वस्त्र गंगा तेरे दूत आसे वस्त्र गंगा तेरे दूत आसे श्रीखंड्या चरण प्रापंचक श्रीमंती एवढी होती पण परमार्थिक श्रीमंती एवढी होती. वृक्षाच्या पाने हाली ज्याची सत्ता, म्हणजे हे चाले हे शरीर कुणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविने, किंवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे, तुझ्या बळी आयुष्या तू श्रमंत ब्रह्मांडाचा धनी, या विश्वाचं पालन पोषण करणारा जगाचा मालक. या जगाच्या मालकानं नाथ महाराजांच्या घरी 36 मालकानं 36 वर्ष नाथ महाराजांकडे काम केलं. पहिलं 12 वर्ष कावडीने पाणी भरण्याचं काम केलं, नंतरचे 12 वर्ष चंदन उघडून द्यायचं काम केलं, आणि नंतरचे 12 वर्ष जसं तुम्ही आम्ही आता आपण सप्ताह करतोय. आता कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर आता आपण काय करतो, चटाई टाकतो, माईक सिस्टीम लावतो, गुळ आणून ठेवतो, पाणी आणून ठेवतो, हे सगळं नियोजन आपण करतो. तसं श्रीखंड्याकडे काम लागलं. श्रीखंड्या, नाथ महाराज आवाज द्यायचे, श्रीखंड्या कथा कीर्तन सुरुवात करायची, चटाई टाकून घे. श्रीखंड्या चटाई टाकायचा आणि त्या चटाईवरती बसत नव्हता, पाठीमागं पोत्यावरती बसायचा. नाथ महाराज कथामध्ये सांगायचे, श्रीखंड्या या जगामध्ये या विश्वामध्ये एकच देवे एकच. तो सांगायचा, हो नाथ महाराज एकच देवे. म्हणजे 36 वर्ष काम करतो. कारण काय, भाविकाची भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निज करी, सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती करी, सेवा निज करी, सेवा निज प्रीती करी, सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाचे आवडी देवा, भाविकाचे आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. देवाला फक्त आणि फक्त भाविक आवडतो. सगळ्या माता बसल्यात म्हणून एक उदाहरण सांगतो. त्या भागवतामध्ये भगवान परमात्मा आणि उद्धव कायम सोबत असायचे. देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. देवाच्या आवडीचा भाविक सांगतो, ज्याचं अंतःकरण शुद्ध होतो तो भाविक देवाला आवडत असतो. सगळ्या माता बसल्यात म्हणून सांगतो, तो उद्धव आणि भगवान परमात्मा कायम सोबत असायचे. तो उद्धव कायम देवाला प्रश्न विचारायचा, हो देवा तुम्हाला या विश्वामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? देवा तुम्हाला या विश्वामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? त्यावेळेस देवाचं उत्तर असायचे की मला द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. कोण?
द्रौपदी. आता गंमत अशी होती की द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण होती आणि सुभद्रा ही देवाची सख्खी बहीण होती. आता आपल्या ताकडगावमध्ये मानलेल्या बहिणीचा अधिकार जास्त आहे की सख्ख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे? अहो सख्ख्या बहिणीचा आहे ना. मानलेल्या बहिणीला तुम्ही रक्षाबंधनाला साडी घ्या, आता नका घेऊ चालतं, पण सख्ख्या बहिणीला साडी घ्यावाच लागते. नाही घेतली मग हवेच्या कडीची जमीन मागती, अर्धी प्रॉपर्टी मागती, सगळे पैसे वगैरे सगळं मागती. मग तिला साडी घ्यावं लागते. हां तेच म्हणजे सगळं मागती. पण देवाच्या मुखात काय म्हणणार व्हायचं की मला द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. कोण? द्रौपदी. देवाच्या लक्षात आलं की उद्धव आपल्यावर जळायला लागला. देवाने काय केलं? उद्धवाचा हात धरला. देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. उद्धवाचा हात देवानं धरला आणि उद्धवाला घेऊन भगवान परमात्मा आता सुभद्रा मैयाच्या घराकडे निघाला. सकाळची वेळ होती. सुभद्रा मैया दात घासत होती आणि दादाला येताना पाहिलं आणि तिने विचारलं की दादा एवढ्या सकाळी माझ्याकडे काय काम काढलं? काही नाही बघ म्हणले, रामनवमीचा हनुमान जयंतीचा उपवास झाला आहे, एकादश झाली, द्वादश झाली, खूप पोटामध्ये भूक लागली बघ, काहीतरी खायला दे. त्यावेळेस ती म्हणली थांबा दादा, आता दात घासते, आता थोड्या वेळाने स्नान करते, स्नान केल्याच्या नंतर देवपूजा करून स्वयंपाक करून तुला खायला देते. तोपर्यंत एक काम कर, समोरच्या टोपलीवरती फळं आहेत, ते फळं घे आणि फळं खा. देवाला कुठं खायचं होतं? देव तिथं गेला. तिथं गेल्याच्या नंतर देवानं एका हातामध्ये सफरचंद घेतलं आणि एका हातामध्ये चाकू घेतला. सफरचंद कापायचं दिलं सोडून आणि आपलं बोटच घेतलं कापून. बोट कापल्याच्या नंतर आता उद्धवानं आवाज दिला, सुभद्राताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. सुभद्राताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. सुभद्राताई तळमजला, बेडरूम, किचन रूम, असं सगळ्या रूम ती सापडत होती, पण तिला काय चिंदी सापडली नाही. तिच्याकडे कमी साड्या नव्हत्या महाराज, पण साडीकडे ती गेली नाही. इथं आपल्याच बायकाला साड्या कमी नाहीत. दिल दिवाना, कुछ कुछ होता है, रबने बना दे, जोडी धुम मचाले, हम प्यार करने वाले, झलक दिखला, ज्या अनेक साडीचे प्रकार आहेत. पैठणी, म्हणजे आपल्या बायकाला साड्या कमी नाहीत. ती देवाची बायको होती, देवाची बायको, देवाची बहीण होती आणि प्रत्येकाला ती साडी, तिला चिंदी काय सापडत नव्हती. उद्धवानं परत आवाज दिला, द्रौपदामाई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. चिंदी काय सापडली नाही. देवानं उद्धवाचा हात धरला आणि उद्धवाला घेऊन भगवान परमात्मा द्रौपदा मैयाच्या घराकडे निघाले. सकाळची वेळ होती. द्रौपदा माईच्या डोक्यावरती पदर होता, कपाळाभर कुंकू लावलेलं होतं, हातामध्ये चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता आणि ती तुळशीच्या झाडाला असं प्रदक्षिणा करत रामाचं भजन करत होती. तेवढ्यामध्ये तिनं दादा येताना पाहिला, हातातलं दादा येताना पाहिला आणि त्या दादाच्या हातातलं बोटाचं रक्त गळताना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हातातला ताटण तांब्या दिला फेकून आणि ती धावत त्या दादाजवळ गेली आणि दादाला म्हटली, दादा किती लागलंय रे, हे किती लागलंय, थांबा, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदर खाली घेतल्याच्या नंतर त्या पदरात असा हात घातणार, पदर फाडणार. तेवढ्यामध्ये उद्धवानं सांगितलं, द्रौपदामाई काय करताय? 5 पती जिवंत आहेत, नकुल जिवंत आहे, सहदेव जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, 5 पती जिवंत आहेत, तुमचे काय करताय? पदराकडून साडी फाडणं तुम्हाला शोभत नाही. जोपर्यंत बाईच्या कपाळावरती कुंकू शिल्लक आहे ना, तोपर्यंत बाईनं कपाळाकडून साडी फाडायची नसते. या दिवशी आपले मालक निघून जातील, आपलं कुंकू निघून जाईल. त्या दिवशी 13व्याच्या दिवशी भावानं आणलेली साडी ही बायकानं पदराकडून साडी फाडायची असते. काय करताय? तुम्हाला हे शोभत नाही. पण आता द्रौपदीचं उत्तर एवढं घरी घेऊन जा. अभंगाचं प्रथम चरण तुम्हाला कळेल, देवाच्या आवडीचा भाविक तुम्हाला कळेल. लक्ष देऊन ऐका. द्रौपदा म्हणती, उद्धवा तुझं बरोबर आहे, जोपर्यंत बाईच्या कपाळावरती कुंकू शिल्लक आहे ना, तोपर्यंत बाईनं पदराकडून साडी फाडू नये, तुझं बरोबर आहे. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावरती किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचे ते या माझ्या दादाच्या हातात आहे. चिंदी बांधिते द्रौपदी, 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 चिंदी बांधिते
कपाळावरच्या कुंकवाचा विचार केला नाही. 2 इंचाची चिंदी तिनं फाडली आणि देवाच्या बोटाला लावली. आता ऐका, त्याच द्रौपदीवरती संकट आलं. भर दरबारामध्ये दुशासन तिची साडी ओढायचा. द्रौपदीनं तिनं धावा केला. दुशासन तिची साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुशासन तिची साडी ओढायचा, देव साडी बनायचा. इतक्या साड्या पुरवल्या की दरबार विचार करू लागला की साडी बीची नारी है, नारी बीची सारी है. कौरवे पांचाळे सभे मजी आणली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. म्हणून अरे तिला 2 इंचाची चिंदी तिनं दिली होती, पण तिला देवानं साड्या कमी पडू दिल्या. धावत आला यादवराला, धावत आला यादवराला, ऐकोले बहिणीची करुणा, ऐकोले बहिणीची करुणा, ऐकोले बहिणीची करुणा. हे धावत आला यादवराला, धावत आला यादवराला, ऐकोले बहिणीची करुणा, ऐकोले बहिणीची करुणा, ऐकोले बहिणीची करुणा, ऐकोले बहिणीची करुणा. वा वा, टाळी वाज. देवाला फक्त भाविक आवडतो. 2 इंचाची चिंदी तिनं 2 इंचाची चिंदी तिनं देवाला दिली होती. तिचं वस्त्र हरण होऊ दिलं नाही देवानं. कारण काय? भाविकाची आवडी देवाला भाविक आवडतो. खरं तर या महाराष्ट्राला, या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची, महाभारताची, रामायणाची गरज आहे. पण हल्ली काय झालं आहे? रामायण हातातून गेलं आणि मोबाईल हातामध्ये आला आहे. विचित्र काळ झाला आहे. रामायणाची गरज आहे. त्या रामानं, त्या कैकेयीनं रामायणामध्ये 2 वर मागितले होते. राजे, माझे 2 वर आहेत तुमच्याकडे. पहिल्या वरानं माझ्या भरताला गादी द्या आणि दुसऱ्या वरानं माझ्या रामाला वनवास द्या. 14 बरस राम वनवासी. राजे, 2 वर आहेत माझे तुमच्यावरती. पहिल्या वरानं माझ्या भरताला गादी द्या आणि दुसऱ्या वरानाला रामाला वनवास द्या. रामाचा वनवास ऐकला आणि दशरथ राजा धरणीला पडलेला दशरथ राजा कौशल्याला सांगत होता, दिसतंय बघ कौशल्य, मला त्या समोरच्या भिंतीवरती मरताना चित्र दिसत असतं म्हणे. चांगलं कर्म आपण करा, चांगले फोटो आपल्या हृदयामध्ये काढा. एखाद्या वेळेस या सप्ताहामध्ये अन्नदान केलेलं चित्र आपल्या हृदयामध्ये काढा. एखाद्या वेळेस या सप्ताहाला वर्गने दिलेलं चित्र आपल्या हृदयामध्ये काढा. हे चित्र वरती गेल्यावरती दिसत असतं म्हणे. दशरथ राजा धरणीला पडलाय. तो म्हणतोय, कौशल्य दिसतंय बघ मला त्या समोरच्या भिंतीवर. ते बघ त्या झाडाखाली आंधळे आहे बसलेत. आणि आंधळे आहे बसल्याच्या नंतर त्यांच्या हातातून तो झारी घेऊन आलाय. श्रावण झारी घेऊन आल्याच्या नंतर मी बाण सोडला आणि तो बाण थेट श्रावणाच्या काळजामध्ये लागला. काळजामध्ये लागल्याच्या नंतर तो धरणीला पडला. मी त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर मी पाहिलं तर तो शेवटचे श्वास मोजत होता. मी त्याला आवाज दिला. त्याने सांगितले की राज, तुमच्या बाणानं माझा मृत्यू असू द्या राज, पण एक काम करा राज, 4 दिवसापासून माझ्या आईवडिलाच्या पोटामध्ये पाणी नाही हो. एक काम करा, एवढी झारी घेऊन जा आणि त्यांना पाणी पाजा. अनाया निर्मळ पाणी गेलो मी आकाशारी, ही लगबग भरोनी झारी, तो परत फिरे तो तुमचा अक्षर आला, कसा उरात ऋतूने बसला गे. हे आई गे दीर्घ फोडोनी श्वास, कसा जाऊन पडला झोक. जुन्या काळातल्या कविता आहेत महाराज. जुन्या काळातल्या कविता वेगळ्या होत्या. जुना काळ पण छान होता. असं म्हणतात की जुन्या काळामध्ये बाया डोक्यावरती पदर घ्यायच्या.
जुना काळ छान होता. मला वाटते काळे मामा तुमच्या काशीनाथ आबा तुमच्या काळामध्ये हे गाणं असेल. अहो सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. अहो सांगा या वेडीला. काय गाणं होतं महाराज. पुढचं म्हणायचं. अहो सांगा या वेड्याला माझ्या घरधन्याला कशासाठी येऊ मी सासूरवाडीला. अहो सांगा या वेड्याला. काय गाणे होते महाराज. भातुकुलीच्या खेळामधली राजा निकरानी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी. भातुकुलीच्या खेळामधला राजा निकरानी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी प्रेम कहाणी. काय गाणे होते महाराज. होते फार छान गाणे असायची महाराज. चला लांबेल आपलं. तो सांगत होता कौशल्य दिसतंय बघ मला त्या समोरच्या भिंतीवरती. त्यांनी माझ्या हातामध्ये झारी दिली. मी झारी घेऊन निघालोय. माझ्या पायाची चाऊल त्या आंधळा आईबापांना लागली. त्यांनी विचारलं आलास का रे श्रावणा. मी श्रावण नव्हतो ना गं. मी बोलू शकत नव्हतो. पण मी बोललो तर मला श्राप दिला जाईल असं मला वाटत होतं. त्यांनी विचारलं आलास का रे श्रावणा. मी श्रावण नव्हतो पण मला बोलावं लागलं बघ. मी तुमचा श्रावण नाही. मी दशरथ राजा. आजचिल रे तू राजा. आमचा राजा कुठे रे. त्यावेळेस त्यानं सांगितलं की तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागलाय आणि तो आता धरणीला पडलाय. बरं बाण लागला म्हणून कुठंतरी हॉस्पिटलला नेलंय का. दवाखान्यात नेलं का. नाही तो धरणीला पडलाय म्हणल्याच्या नंतर त्या डोलीतली माय त्या डोलीतला आंधळा बाप ताडकन उठून बसले आणि त्यांनी श्राप दिला दशरथ राजाला. राजे असताल तुम्ही राजे पण लक्षात ठेवा 4 पुत्र असतील तुम्हाला 4 पुत्र. पण अंत समयला पाणी पाजायला तुमच्याजवळ एकही पुत्र नाही. अरे देवाच्या बापाला जर कर्म चुकलं नसेल तर तुम्ही आम्ही खूप सामान्य माणसं आहोत दादा. म्हणून चांगले कर्म करा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले होते. रामाबरोबर आता सीतामाई निघून गेल्या होत्या. रामाबरोबर लक्ष्मण निघून गेले होते. अयोध्या आता शमशानासारखी झाली होती. कसा मला टाकून गेला 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 कसा मला टाकून गेला. हे रामा विना माझा चैन पडेना रामा विना माझा चैन पडेना. हे रामा 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 रे रामा रामा हे रामा रामा बिना माझा चैन पडेना. हे सुचत नाही का कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला अयोध्या शमशानासारखी झाली होती. अयोध्येवरच्या गुड्या खाली आल्या होत्या. आता संपूर्ण अयोध्येला दुःख झालं होतं. राजगादीवरती बसणारा माझा राम वनवासात निघून गेलाय. त्याच्याबरोबर सीतामाई निघून गेली. त्याच्याबरोबर लक्ष्मणही निघून गेला होता. अयोध्या आता शमशानासारखी झाली होती. काही दिवसांनी भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावावरतून आल्याच्या नंतर भरताला कळालं की माझ्या आईनं माझ्या रामाला वनवास मागितला आणि माझ्यासाठी गादी मागितली. लक्षात ठेवा
या विश्वातला पहिला पोरगा असेल, त्याने आपल्या आईला श्राप दिला, काही चांडाळणी पापीनी आजपासून तुला हा भरत कधी आई म्हणणार नाही. सगळ्यात मोठं आईचं दुःख काय असतं, जिवंत पोरगेपणी आईला आई न म्हणणं हा सगळ्यात मोठं दुःख आईच्या जीवनातील असतं. महाराज तिनं सांगितलं आई म्हणणार नाही, त्याने सांगितलं हे गादी माझी नाही, शिवासन माझं नाही, हे रथ माझा नाही. त्याने सगळं रथामध्ये भरलं. तो काय आपला भरत नव्हता, गेवरायचा बंगला त्याला आणि गावाकडचा पडकं घर आपल्याला, असा भरत नव्हता, तो भरत होता. महाराज रामायण शिकवतंय आपल्याला भावानं भावावरती किती प्रेम केलं पाहिजे. नका रे ईदभर बांधासाठी नाही भांडलं पाहिजे आपण. महाराज भावानं एखाद्या वेळेस तुमचा भाऊ श्रीमंत असेल, गरीब असेल म्हणून श्रीमंत भावानं त्याला विसरायचं नसतं, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आपण. रामायण आपल्याला शिकवते रे, रामकथा आपला सप्ताह शिकवते. सप्ताह करायचा आहे कशासाठी करायचा आहे, काहीतरी त्याच्यातून घेण्याकरता करायचं आहे. रोज 22 वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह करतोय. सप्ताहामधून आपण जर काही घेतलं नाही ते याच्यात काही तथ्य नाही. सप्ताहामधून घेत चला. आणि मग त्याने सांगितलं त्याने सांगितलं की ही गादी माझी नाही, शिवासन माझं नाही. त्याने सगळं रथामध्ये भरलं आणि तो अयोध्या घेऊनच जाता निघाला. जनक राजा, श्रुतकीर्ती, मांडवी सगळ्या ऋषीमुनींना सोबत घेतलं आणि तो आता निघाला. भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत मनाने भैया को मनाने, भरत चला रे अपने भरत मनाने, भरत चला रे अपने भैया को चलाने. भरत आता ऐकून घेऊन सगळं घेऊन निघाला होता. निघाल्याच्या नंतर योगायोगानं प्रभू रामचंद्र अरण्यावरती पोहोचले. आणि अरण्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर आता वनदेवी तिथली प्रत्येक अरण्याला एक देवी असती, वनदेवी प्रगट झाली. तिनं सांगितलं की प्रभू तुम्ही माझ्या छत्रछायेमध्ये काय सेवा करू, पर्णकुटी बांधून देऊ, पाण्याची सोय करू, झाडून घेऊ, नेमकं काय सेवा करू तुम्ही सांगा प्रभू, तुमची काय सेवा करू. तुम्ही आज माझ्या अरण्यामध्ये आलात. त्यावेळेस प्रभूने सांगितलं देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. देवाला काय आवडतं, भाविक आवडतो. आता भाविक तुम्हाला समजा, लक्ष देऊन ऐका. त्यानं सांगितलं माझ्यासाठी काही करू नको बघ, पण एक काम कर, ज्या रस्त्यानं मी आलोय ना त्या रस्त्याचे काटे बाजूला कर. त्यानं सांगितलं प्रभू रामचंद्र तुम्ही अगोदर तरी सांगायचं ना, आता तर तुम्ही आलात तुमच्या पायाला काटेही टोचलेत, तुम्ही अगोदर सांगायचं. अगोदर जर सांगितलं असतं तर मी ते बाजूला केले असते. कोण येणार आता त्या रस्त्यानं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं की त्या रस्त्यानं माझा भरत येणार आहे. भरत बघा असंच असतंय, ज्यावेळेस तुम्ही देवासाठी काहीतरी द्यायला निघताय, अन्नदान द्यायला निघताय, वर्गणी द्यायला निघताय, सेवा द्यायला निघताय, विना पहारा करायला द्यायला निघताय, जे तुम्ही द्यायला निघताय ना, आता तुम्ही एवढा वेळ खर्चून या कीर्तनाला बसलात, एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, तुमच्या जीवनातील संकटरूपी काटे देवाने कधीचेच बाजूला काढले. ज्या दिवशी तुम्ही देवाला काहीतरी द्यायला निघताना देव तुमच्यासाठी काहीतरी देत असतो. त्याने सांगितलं कोण येणार आहे, त्याने सांगितलं माझा भरत येणार आहे. अरे स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो, लक्ष देऊन ऐका, देवाचा आवडीचा भाविक हा, स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो आणि येणाऱ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचू नये याची संपूर्ण व्यवस्था करतो. कारण काय, भाविकाची आवडी, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. म्हणून देवाच्या आवडीचं भाविक तुम्ही बना. द्रौपदी बना, भरत बना, देवाच्या आवडीचं भाविक तुम्ही बना. एकदा का तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक झाला की देव तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. बघा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधले मावळे पण देवाच्या आवडीचे होते. 1645ला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखणं स्वराज्य निर्माण केलं. निर्माण केल्याच्या नंतर देखणं स्वराज्य निर्माण केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे मावळे सोबत घेतले. सोबत घेतल्याच्या नंतर बाजी घेतले, यशाची घेतले, जयदे घेतले, बांदल घेतले, यादव घेतले, सगळे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेतले. सगळे मावळे सोबत घेतल्याच्या नंतर तानाजीनं साथ घातली की राजा उडवायची, राजा आता सुलतानी सत्ता साथ उडवायची.
अरे या तरण्या बांड पोरांचा वेश बघून वृद्ध असणाऱ्या बाजी पसलकरांचं अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतकरणानं बाजी बोलतात, पोरांनो आजपासून जगायचं झालं तर माझ्या शिवराजांकरता जगायचं आणि आजपासून मरायचं झालं तर माझ्या शिवराजांकरता मरायचं. सर्वांनी बेलभंडार हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वराच्या पिंडीवरती सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन गेले आणि रक्ताचा अभिषेक त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि या स्वराज्याचं देखणं स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. पुढे गेल्याच्या नंतर सिद्धिजोवर नावाचं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं. एक एक प्रांत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकला होता. सातारा प्रांत जिंकून छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले होते आणि कोल्हापूरला गेल्याच्या नंतर पन्हाळगडावरती गेल्याच्या नंतर या महाराष्ट्रावरती आत्तापर्यंत एवढं संकट आलं नव्हतं. ते संकट आलं सिद्धिजोहर नावाचं. 42,000 सैन्याने वेढा दिला होता गडाला. गड होता पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा नावाचा गड आहे. गड होता. 1200 मावळे गडावरती होते. 42,000 सैन्याने वेढा घातला होता. सिद्धिजोहर घेऊन आला होता. अफजल खानाचा पोरगा बदला घ्यायला आला होता. सिद्धी मसूद होता. सगळे तो घेऊन आला होता. 42,000 सैन्याचा फौजफाटा ते घेऊन आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावरती होते. जसं आपल्याला 3 महिन्याचं लॉकडाऊन होतं ना, तसं छत्रपती राजांना 6 महिन्याचं लॉकडाऊन होतं. तुम्हाला मला तरी मोबाईल होता, पण राजांना 6 महिने मोबाईलही नव्हता आणि खायची प्यायची सुद्धा पंचायत होती. आणि सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. राजांनी सांगितलं की आता कुठून तरी बातमी आली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती बातमी आली, राजा पुसाडीचा बुरुज ढासळलाय, राजा तिकडचं सैन्य कमी झालंय. राजा आता राजाच्या बुद्धीनं प्लॅन केला. गड सोडणं काळाची गरज होती. अरे आत्ताच कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आत्ताच कुठंतरी हर हर महादेव, आत्ताच कुठंतरी जय भवानी, आत्ताच कुठंतरी जय शिवाजी ललकारे घुमत होत्या. तेवढ्यामध्ये संकट आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजाच्या बुद्धीनं प्लॅन केला. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, त्याचं नियोजन त्रिंबक पंत करतील. 400 मावळे प्रति शिवाजीला घेऊन जातील, त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करतील. 400 मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन बाजीप्रभू देशपांडे त्यांना घेऊन जातील. सगळं नियोजन ठरलं होतं. सगळं नियोजन ठरल्याच्या नंतर आता गरज होती छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणाऱ्या एका मावळ्याची. तो मावळा होता भैरीची नायकानं तो मावळा पाहून ठेवला होता. त्याचं नाव होतं शिवानावी. राजांसारखा दिसायचा, राजांसारखं नाक असायचं, नासांसारखं राजांसारखी दाढी असायची. तो मावळा होता शिवानावी. एका नाव्य समाजाचं रक्त मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये कामा आलेलं आहे. महाराज कधी विसरायचं नसतं. जाती धर्मात वाद करण्यापेक्षा 18 पगड जाती मिळून कसं एकत्र येऊन काम करता येईल हा संदेश आपण घेतला पाहिजे. महाराज राजाने आवाज दिला, शिवा तुला माहिती का म्हणले, हा मुकुट घालून तुला जिथं जायचंय ना तिथून परत नाही यायचं बाजी. राज हा शेला तुला भेटेल, मुकुट तुला भेटेल, माझे कपडे तुला भेटतील, माझी भवानी तुला भेटेल, पण जिथं जायचंय ना तुला तिथून परत तुला यायचं नाही. आता 400 मावळे तिकडे गेले. शिवा नावाची कत्तल झाली आणि 400 मावळे आता बाजीप्रभू देशपांडे घेऊन विशालगडाकडे पोहोचत झाले. शिवा नावाची कत्तल झाल्याच्या नंतर त्यांच्या बाजीप्रभू देशपांडेच्या कानावरती बातमी गेली की राजा पाठीमागून 3,500 गनिमी येत आहे. राजा बाजीप्रभूच्या कानावरती बातमी गेली. बाजीप्रभूने गजापूर नावाचं गाव लागलं. त्या गजापूर नावाच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी थांबवली. राजांना म्हणला, राजे घ्या मुजरा. राजे म्हणले, कशासाठी मुजरा? राजा पाठीमागून 3,500 गनिमी येत आहे. राजा घ्या राजा मुजरा. नाही बाजी. राजा तुमची भवानी तलवार बाहेर काढा. विशालगडाला यशवंतराव सुर्वेंचा माणिकराव सुर्वेंचा वेढा पडलाय. तुमची भवानी बाहेर काढा आणि त्या यशवंतराव सुर्वेंचा माणिकराव सुर्वेंचा पराजय करा आणि विशालगडावरती जाऊन 5 तोफेच्या फेऱ्या लावा. तोपर्यंत हा तुमचा बाजी एका हातामध्ये एका हातामध्ये तलवार घेईल, एका हातामध्ये धानपट्टा घेईल आणि जो येईल त्याला कापण्याचं काम करल. जाराज नाही बाजी, नाही जाता येणार, तुम्हाला यावं लागेल बाजी. त्यांना सांगितलं तुम्हाला यावं लागेल. राजांनी सांगितलं येतो की राजा विशालगडावरती जा, यशवंतराव सुर्वेंचा माणिकराव सुर्वेंचा पराजय करा. राजा या स्वराज्याचं देखणं स्वराज्य, या महाराष्ट्राचं देखणं स्वराज्य जर आपला उभा करायचं असेल तर तुम्हाला विशालगडावरती पोहोचतं व्हावं लागेल. राजा आता विशालगडावरती चालले होते आणि विशालगडावरती राजा आता चालत होते. तेवढ्यामध्ये सपासप बाजीप्रभू देशपांडेंची लढाई सुरू झाली. जो येईल त्याला कापण्याचं काम बाजीने केलं आणि बाजीप्रभूच्या अरे कुठून तरी भाला यायचा, त्या बाजीच्या पोटामध्ये लागायचा.
कुठून तरी ती तलवार यायची, बाजीच्या शरीराची एखादा तुकडा घेऊन जायची. इंच इंच जखमा त्या बाजीच्या अंगावरती झाल्या होता रे. आलाय का रे माझ्या राजाच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजाच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा, पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा. आलाय का रे माझ्या राजाच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा. हे सगळं करत असताना आता बाजी छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती पोहोचत झाले होते. आणि पोहोचत झाल्याच्या नंतर आवाज देत, पहिली तोफ आवाज देत होती की यावं बाजी, विशालगड तुमची वाट पाहतो, यावं बाजी. हे स्वराज्य तुमची वाट पाहतो, यावं बाजी. आई साहेब तुमची आरती करण्याकरता तयार आहेत, यावं बाजी. मावळे तुमची वाट पाहता, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. तो बाजी त्याच तोफेचा आवाज ऐकण्याकरता त्याचे कान तळमळत होते. जगण्यासाठी नव्हे रे, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. काय मावळे होते महाराज, काय मावळे होते महाराज. 18 पगड जातीतील मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करायचे. अशाच एक लढाई करत असताना एका लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचे एक कोपरापासून हात तुटले. राजांच्या कानावरती बातमी गेली की आपल्या एका मावळ्याचे हात कापलेत, तुटलेत. बातमी गेल्याच्या नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांना ठरवलं की आपण त्या मावळ्याच्या घरी गेलं पाहिजे. 400 मावळ्याची तुकडी घेऊन आता त्या मावळ्याच्या घरी ते भेटायला गेले. आता त्या मावळ्याच्या बापानं पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरी येत आहे, म्हणून घरातली घोंगडी बाहेर काढली आणि आपल्या वट्यावरती टाकली. छत्रपती शिवाजी महाराज त्या घोंगडीवरती बसले. तांब्या भरून आला आणि राजांना दिला. राजांनी ते पाणी ग्रहण केलं, पण तो हात तुटलेला जो मावळा होता ना, त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं आणि तो सांगायला लागला. राजाने विचारलं, का रडताय? आम्ही तुमच्या घरी आलो, तुम्हाला आम्हाला घोंगडी बसताना टाकताना आली म्हणून रडताय का? नाही राज. आम्ही तुमच्या घरी आलो, पाणी देताना आले म्हणून रडताय का? नाही राज. तुम्ही आमच्या घरी आलात, तर मावळ्याचं उत्तर आहे का, तुम्ही आमच्या घरी आलात, तुम्हाला बसायला मला घोंगडी टाकताना आली म्हणून नाही रडत राज. तुम्हाला मला पाणी देताना आलं म्हणून नाही रडत राज. पण या महाराष्ट्राचं देखणं स्वप्न, स्वराज्य स्थापन करणारा जाणता राजा माझ्या घरी आलाय आणि त्या राजाला मुजरा करण्याकरता माझे 2 हातच शिल्लक नाही. काय करू महाराज? अरे मला एक जणाने प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? कोण शिवबा? त्याला मी उत्तर दिलं, 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, मुघल, फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा अशा कुटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, नैतिकता, धार्मिकता अशा विचाराचा पवित्र कस म्हणजे शिवबा, रयतेसाठी जीवाचं रान करणारा वाघ म्हणजे शिवबा, अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या जगावरती आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, गर्दनखाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, या महाराष्ट्राच्या माणुसकीचं मोजणारा माप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्राचा, तुमचा, माझा, या महाराष्ट्राचा, या भारताचा, या जगाचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा, बाप म्हणजे शिवबा. काय मावळा होता. सोसले ते हाल त्यानं केली कमाल, सोसले ते हाल त्यानं केली कमाल, मराठ्याला केलं मला मन. असा हा जिजाऊ जलाल, असा हा जिजाऊ जलाल, समजन एक साथ टाळी हातवर घ्या, सगळे हातवर घ्या. समजन एक साथ, हातवरती घ्या म्हणतो माऊली. सगळे एक टाळी, एक. हरी सोसले ते हाल त्यानं केली कमाल, सोसले ते हाल त्यानं केली कमाल, एक मराठ्याला केलं मला मन. असा हा जिजाऊचा बाग, असा हा जिजाऊचा बाग, असा हा जिजाऊचा बाग. जय हो. काय घडलं मंडळी या महाराष्ट्रामध्ये? एक संकट या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती आल्याच्या नंतर पहिलं संकट आलं शाहिस्ते खानाचे, त्याचे बोटे काढली. दुसरं संकट आलं शिद्दी जोहर नावाचं, त्याच्या हातावरती तुरी देऊन राजे पळाले. तिसरं संकट आलं या स्वराज्यावरती अफजल खानाचं.
बडी बेगम साहेबांना सांगितलं होतं कोण लायंगा या छत्रपती शिवाजी महाराज को. सुवर्ण तत्यासमोर सुवर्ण ताट ठेवलं होतं. सुवर्ण ताटावरती पैजाचे विडे होते. हा धिप्पाड देह गेला. त्याच्या पायाचा कर्र कर्र असा आवाज येत होता. आवाज येत असताना सुवर्ण तत्यासमोर सुवर्ण ताट ठेवलं होतं. सुवर्ण ताटावरचा पैजाचा विडा त्यानं उचलला आणि तुम्हाला मै लावून का शिवाजी. नाव होतं त्याचं अफजल खान. अरे महाराष्ट्रावरती पहिली स्वारी त्याने टाकली आणि टाकल्याच्या नंतर तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये खान आला आणि खान तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुळजाभवानीची मूर्ती खानानं जात्यामध्ये खानानं फोडली. जात्यामध्ये भरडण्याचं काम त्या खानानं केलं आणि गोंधळ्यात साकडं घालत होते. गोंधळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं आणि गोंधळाने आई भवानीला साकडं घातलं. अरे दारू गडबाया दारू घे दारू गडबाया दारू घडवयात दारू घे दारू घडवयात दारू गडाई दारू घे दारू गडबाया दारू घडवयात दारू घे दारू घडवयात अरे कोल्हापूरची महालक्ष्मी दारू उघड. कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबाया दारू गडबाया अरे पाथर्डीची मौटा देवी दारू घडवयात दारू अरे तलवाड्याची त्वरिता देवी दारू घडवयात दारू गडबाया दारू घे दारू घडवयात दारू माहूरची रेणुका माता दारू घडवयात दारू घडवयात तुळजापूरची भवानी माता अरे आई भवानी आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला. तुझ्या कृपेने तारस भक्ताला. अगं माऊली माऊली वारी संकटाला. कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई गोंधळाला गोंधळ मांडला गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला घालून कवळ्याची हातात परणी तुला ग आवडी वाजवी तो संबळ. अनादि निर्गुण प्रकटली भव अनादि निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाड रे. त्रिविध तापाची करावया झाड रे. भक्त पावसी पावसी निर्वाणे आईचा दोघबा हातवर घ्या हातवर घ्या. टाळी एक 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 थोडा कमी करा आवाज कमी करा. एक 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 हा एक 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 जोरात मोठ्याने शब्द एक साथ मोठ्याने जोरात एक एक दारू गडबाया दारू घे दारू गडबाया दारू घडवयात दारू घे दारू घडवयात 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 दारू घडवयात दारू घे
जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधले मावळे पण देवाच्या आवडीचे होते, म्हणून देवाच्या आवडीचं भाविक बना. आणि एकदा का तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक झालात की मग देव तुमचं मागे पुढे उभा राहून रक्षण करत असतो. तुमच्या घरामध्ये येतो, काम करतो, दारामध्ये येतो, काम करतो, सगळी सेवा तुमची करत असतो. मनामध्ये कुठलीही शंका तुम्ही ठेवू नका, सगळं काम देव करत असतो. झालंय माझं कीर्तन. विठोबा रखुमाई आत्तापर्यंत एका चरणाचा भाव आपण पाहिला. 3 चरणाचा भाव मी तुम्हाला सगळ्यांना सरळ अर्थामध्ये सांगितला आहे. झालं माझं कीर्तन. पण जाता जाता 4-5 संदेश मी तुम्हाला देणार आहे. नंबर 1, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. नंबर 2, आईवडिलांची सेवा करा. जर तुम्हाला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा कधी घडणार नाहीत, लक्ष देऊन ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाहीत, 2 लक्ष प्रदक्षिणा तुम्हाला काशीच्या घडणार नाहीत, पण तुम्हाला इतकं पुण्य जर तुम्हाला पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर नाथ महाराजांची ओवी आहे. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. लक्ष देऊन ऐका, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. 1 नमस्कार करिता मातेसी इतके पुण्य होय. इतकं पुण्य आपल्या पत्रामध्ये पडत असतं. आईवडिलांची सेवा करा. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई, मला किती ग प्रेम देई. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई, मला किती ग प्रेम देई. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. आईवडिलांची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ काढा. 2 माणसाची आठवण आपण झोपताना काढली पाहिजे. झालंय माझं कीर्तन. 15 मिनटं उशीर झाला, अजून 15 मिनटं घेतो. आपलं 10 मिनटं घेतो कीर्तनाला पूर्ण विराम करतो. 2 माणसाची आठवण आपण आपलं काढली पाहिजे. नंबर 1, पोटाला पोटभर खाऊ घालणारा तो म्हणजे शेतकरी. नंबर 2, ज्यांच्यामुळं आज आपण इथं बसलोय ना, तो म्हणजे जवान. जवानाची आठवण आपण कधीतरी काढली पाहिजे रे. एवढा संदेश घरी घेऊन जा. जवानाची आठवण आपण कधीतरी काढली पाहिजे. थंडीच्या दिवसामध्ये आपण प्रत्येकानं, आता कोणी स्वेटर घालून आले, कोणी शाल घेऊन आले, कोणी मफरल घेऊन आले, पण आजही बर्फाळ प्रदेशामध्ये तो जवान खांद्यावरती बंदूक घेऊन उभा आहे महाराज. त्या जवानाची आठवण आपण कधीतरी काढली पाहिजे. आपण जर भारताचा नकाशा पाहिला ना दादा, त्या नकाशामध्ये आपण आपला पहिला जिल्हा पाहतो, राज्य पाहतो, जिल्हा पाहतो, तालुका पाहतो, तालुक्यामध्ये आपलं गाव पाहतो. पण तोच नकाशा जर माझ्या एका सैनिकाच्या पत्नीनं पाहिला ना दादा, तर ती गाव नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, ती या देशाची बॉर्डर पाहते. आणि त्या बॉर्डरवरती माझा नवरा कुठं उभा असेल ही ती पाहत असते. कधीतरी आपण आठवण काढली पाहिजे. विजय जाधव नावाचा एक 2018ला मावळा एक सैनिक आपल्या मिलिटरीमध्ये जॉईन झाला होता. जॉईन झाल्याच्या नंतर आता त्याला 2019, 2020, 2021 सुट्टी भेटली नव्हती. 3 वर्ष घरी आला नव्हता. दिवाळीचा सण जवळ आला. दिवाळीचा सण जवळ आलाय म्हणून प्रत्येक गावामधल्या प्रत्येक घराला कलर दिला होता. प्रत्येक घराच्या समोर सडा टाकला होता, रांगोळी काढली होती, सगळं काढलं होतं महाराज. पण त्या गावामधलं एक घर असं होतं, त्या घरावरती ना आकाश कंदील, ना रांगोळ, ना सडा, काहीच नव्हतं महाराज. शेजारच्यानं जावं त्यांना विचारावं, का हो तुम्हाला नाही दिवाळी साजरी करायची? त्यांनी सांगावं नाही, जोपर्यंत या पोटचा गोळा माझा घरी येत नाही ना, तोपर्यंत आम्हाला दिवाळी साजरी नाही करायची. किती प्रेम असतं आईचं आपल्यावरती. सांगेल मी तुम्हाला दादा, सांगेल मी तुम्हाला, तुम्ही डॉक्टर व्हा गड्या,
तुम्ही महाराज व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही पंतप्रधान व्हा गड्या, पण ज्या बापानं ज्या माईनं तुम्हाला हे योग्य तसं बनवलंय ना, त्या आई बापाला कधी विसरत जाऊ नका. जोपर्यंत तुमच्या घराच्या वट्यावरती तुमचा विठ्ठल नावाचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाकडे नाही गेला तरी चालतंय. जोपर्यंत तुमच्या घराच्या वट्यावरती रुक्मिणी नावाची आई जिवंत आहे ना दादा, तोपर्यंत पंढरपूरच्या रुक्मिणी मातेकडे नाही गेला तरी चालतं. आईवडिलांची सेवा करा. एक दिवस पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. माय बाप केवल कासी आणि त्याने न जावे तीर्थासी, म्हणून आईचं खूप प्रेम आपल्यावरती असतं. असेच एक मृदंगवादक एका जंगलामध्ये मृदंगवादक वाजवत होते, प्रॅक्टिस करत होते, आणि त्या हरणाचं पिल्लू रोज त्यांच्या पकवाजासमोर येऊन बसायचं. एक दिवस यांनी प्रश्न विचारला की का रे पिल्ला, तुला काय आवडतं? माझ्या हातातला गोडवा आवडतो, ताला आवडतो, लय आवडतो, नेमकं काय आवडतं? महाराज मला याच्यातलं काही आवडत नाही. मग काय येतोस, कशामुळे माझ्यासमोर बसतोस? तिने सांगावं. तुम्ही जर या पकवाजावर जर थाप टाकली ना, ह्याच्या पकवाजाला जे कातडं आहे ना, ते कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही जर थाप टाकली की मला कोणीतरी आवाज दिला असं वाटतंय, म्हणून मी तुमच्यासमोर येत असते. थकली असेल तुमची आई, उठता येत नसेल, बसता येत नसेल, चालता येत नसेल, दोन्ही हाताने मिळून उठवा. तुमच्या आईला जर आता थुंकी आली असेल, एका कोपऱ्यामध्ये ती जर पडली असेल ना, आणि तुमच्याजवळ ती थुंकी घ्यायला कोणी नसेल, तर देवानं दिलेले 2 हात त्या थुंकी घ्यायला पुढं करा. नारदाच्या गादीला स्मरून सांगेल, दादा हे 2 हात थुंकीला पुढं केलेली जगासमोर तुम्हाला कधी पसरवण्याची वेळ येणार नाही महाराज. हे वडिलांनी ते प्रेम केलं पाहिजे महाराज. आपण विजय, आता दिवाळी जवळ आली होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी त्याला कळालं, तरी घरी फोन केल्याच्या नंतर त्याला सांगितलं की आई मी घरी येतोय. आणि घरी आल्याच्या नंतर, घरी येतो म्हणल्याच्या नंतर माझ्या बायकोला सांग, 5 वर्षाच्या मुलीला सांग. आईनं आता सगळ्या गावात सांगितलं की माझा विजय येतोय, माझा विजय येतोय, माझा विजय येतोय. सगळ्या गावामध्ये तिनं सांगितलं होतं. आता दुसऱ्या दिवसाची पहाट उजडली होती. सगळेजण त्याच्या येण्याची वाट पाहत होते. येण्याची वाट पाहत असताना त्यानं आता खेड्यामध्ये गावामध्ये येणाऱ्या 3 बस असतात महाराज. नंबर 1 7ला बस येते, नंबर 2 12 वाजता एक येते, नंबर 3 संध्याकाळच्या 7 वाजता येते. अशा बस येत असताना पहिली गाडी आली. त्या गाडीतून 40-50 प्रवासी खाली उतरले. त्याच्यामध्ये त्यांचा पोटचा गोळा त्यांना दिसला नाही. प्रत्येकाला चिंता वाटू लागली. प्रत्येक जर विचार विनिमय सुरू झाला. आणि सगळं करत असताना विजयची बायको आता त्याची वाट पाहत होती. 12 वाजता गाडी आली, त्याच्यातही विजय आला नव्हता. संध्याकाळच्या 7 वाजता जी गाडी आली ना, जी गाडी बस यायची होती, त्या गाडीच्या ऐवजी ॲम्ब्युलन्स आपल्या घरासमोर आली. आता प्रत्येक गावाला वाटलं की ॲम्ब्युलन्स कुठं थांबेल. ती ॲम्ब्युलन्स थांबली होती विजयच्या दरबारामध्ये. त्यात ॲम्ब्युलन्समधून बंद पेटी बाहेर काढली. तिरंग्यामध्ये गुंडाळायला तो विजय जाधव नावाचा सैनिक बाहेर काढला. आणि त्या सैनिकाला पाहून त्याचा बाप धरणीला पडला. म्हातारा बाप होता हो त्याचा, म्हातारी आई होती. 10-10 किलोमीटरचं अंतर कापून तिनं शेतात काम केलं होतं, त्याला शिकवलं होतं. आता तो बाप पाय आपटत होता, हात आदळत होता, थया थया करत होता. एखाद्यानं जावं त्यांना विचारावं का रडताय. तिने सांगावं 10 किलोमीटरचं अंतर कापून मी याच्यासाठी काम केलंय हो, शेतामध्ये काम केलंय, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलंय, याला शिकवलंय दादा. आणि जर एखाद्या बापासमोर, जिवंत बापासमोर जर एखाद्या मुलाचं मृत्यू असेल ना, एवढं मोठं दुर्दैव कोणतं नसतं महाराज. थोडं पुढं चला. आता एक आई पाय नव्हती आपटत, डोकं नव्हती आपटत, कपाळ नव्हती बडवत. ती बडवत होती फक्त आणि फक्त पोट. तिला विचारलं काय बडवताय पोट. तिनं सांगितलं 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये ठेवून शिजरची वेळ एक ईदभर पोट कापून मी याला जन्म दिलाय. माझ्या पोटचा गोळा आहे. माझ्या अगोदर जर माझा विजय जात असेल तर मी का रडू नये. प्रत्येकाला रडू येत होतं महाराज. थोडं पुढं चला. आई रडल. आता एक बाई आता पोट नव्हती बडवत, पाय नव्हती आदळत, हात नव्हते आपटत, ती फक्त बडत होती कपाळ.
प्रेताकडे बघून ती बोलत होती, मालक 7 फेऱ्या घेऊन उंबरठ्यावरचं माप ओलांडून तुमच्यासोबत नांदायला आले होते मालक. तुमच्या घराचं गोकुळ करायला आले होते मी मालक. 7 फेऱ्या घेऊन आले होते मी मालक. रथाचं एक चाक निघून गेलंय मालक. आता एक चाक काय कामाचं आहे मालक सांगत होती. तेवढ्यामध्ये प्रेताकडे बघून ती बोलत होती, मालक पायातले बोट माझे आहेत, पण या बोटातले जोडवे मात्र तुमच्या नावाचे आहेत मालक. मालक पाय माझे आहेत, पण या पायातले पैंजण मात्र तुमच्या नावाचे आहेत मालक. मालक हात माझा आहे मालक, पण हातातले कंगन मात्र तुमच्या नावाचे आहेत मालक. मालक गळा माझा आहे, पण या गळातलं मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं आहे मालक. मालक कपाळ माझं आहे मालक, पण या कपाळावरचं कुंकू आहे ना कुंकू तुमच्या नावाचं होतं मालक. तुम्ही मला अर्ध्यावरून सोडून गेलात मालक, कसं जीवन जगू महाराज. एका सैनिकावरती किती प्रेम केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे रे दादा आपण. त्या सैनिकाबद्दल एकच सांगेल, एखाद्या वेळेस तुमच्या समोर जर एखादा सैनिक आला ना, मंदिरातल्या देवाला नमस्कार करायचे विसरा, पण त्या सैनिकाला सेल्यूट करायचं कधी विसरू नका. एखादा जवान तुमच्या समोरून आला, त्याला मुजरा करायचा कधी विसरू नका. एवढंच सांगेल, जवानाप्रती आपल्या मनामध्ये अभिमान स्वाभिमान असला पाहिजे. ज्या देवाची आपण भक्ती करतोय त्याच्याबद्दल आपल्या मनाबद्दल स्वाभिमान अभिमान असला पाहिजे. सगळ्यांनी मिळून आपण हे सप्ताह केला पाहिजे. असंच सहकार्य झालं आहे माझं कीर्तन. असंच सहकार्य गेल्या 22 वर्षापासून तुम्ही करत आलात, इथून पुढंही करत जाताल. 1-2 मिनटं सूचना अशी आहे की आता हे आपल्या सप्ताहाचं 22वं वर्ष आहे, पण 22, 23 आणि 24व्या वर्षी आपल्या सप्ताहाचं रौप्य महोत्सव येतोय. न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम, 25वं न भूतो न भविष्यती महाराष्ट्रभर गाजल एवढा मोठा कार्यक्रम आपला करायचा आहे. म्हणून सध्या हे 22, 23, 24 हे 3 वर्ष आपल्याला मध्यम स्थितीने कार्यक्रम चालवायचा आहे. आणि एकदमच 2025 साली रौप्य महोत्सव आपलं नामदेव शास्त्री, शांतीब्रह्म कुरेकर बाबा, रामराव महाराज ढोक बाबा, साक्षात माऊलीचं दर्शन आपल्या गावाला घडून आणण्याचा आमचा अट्टहास आहे. आम्ही सगळे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. फक्त तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. नामदेव शास्त्री कुठल्या गावामध्ये येत नाहीत, पण त्यांना आणण्याची ताकद आमच्या महाराज मंडळीमध्ये आहे. नामदेव शास्त्रींनाही आणायचं आहे. आणि जे माऊलीच्या रूपानं आज आळंदीला आशीर्वाद देण्याचं काम शांतीब्रह्म कुरेकर बाबा करताय ना, त्या कुरेकर बाबांचं एकदा आपल्या ताकडगावला पाय त्यांचे लावायचे आहेत. म्हणून त्यांनाही आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे 3 वर्ष कार्यक्रम मध्यम स्थितीने चालवायचा आहे. आणि 25व्या वर्षी महाराष्ट्रभर असा कधी कार्यक्रम झाला नसेल असा कार्यक्रम आपला करायचा आहे. झालं आहे माझं कीर्तन. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मोठं अंत करून माफ करा मला. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संधी नोहे अंगभूत युक्ती. बोलिलो जैसे बोलविले माझे तुम्हा ठावे जाती कुळ, करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.